लाडकी बहीण योजना 2 हप्ते एकत्र मिळणार. नमस्कार सन्माननीय माता भगिनींनो, स्वागत आहे तुमचं एमएच नाव मराठी न्यूज मध्ये. लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या कोट्यवधी बहिणींसाठी आज एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच एमएच नाव मराठी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून योजनेची प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. तर गेल्या काही दिवसांपासून आपल्या सर्व लाडक्या बहिणींमध्ये एकच चर्चा आहे, ती म्हणजे रखडलेला हप्ता कधी मिळणार. आणि महत्त्वाचं म्हणजे यावेळेस सरकार 2 हप्ते एकत्रित देणार का. बघा, सध्या राज्यभरातील बहिणींची हीच मागणी आहे की मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता हा जोडीने म्हणजेच 3,000 रुपये मिळायला हवा. खरं तर काही ठिकाणी 3 हप्ते एकत्र मिळण्याची सुद्धा चर्चा आहे, पण वस्तुस्थिती पाहता 2 हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. विलंब का झाला? बऱ्याच बहिणी विचारतात की हप्ता उशिरा का येतोय, तर याचं मुख्य कारण आहे ई-केवायसी. फेब्रुवारीपासून ही प्रक्रिया सुरू होती आणि 30 एप्रिल ही याची शेवटची तारीख होती. आता सर्व माहिती पोर्टलवर जमा झाली असून तिची छाननी सुरू आहे. सरकारने ई-केवायसी का केली? सरकारचा उद्देश स्पष्ट आहे. जो खरोखर पात्र लाभार्थी आहे त्यालाच लाभ मिळावा. अनेकदा काय होतं की पात्र बहिणी वंचित राहतात आणि अपात्र लोक लाभ घेतात. यामुळेच सरकारने ही ई-केवायसीची कडक तपासणी सुरू केली आहे. एकदा का हे काम पूर्ण झालं की वितरणात कोणताही अडथळा येणार नाही. 7 ते 10 दिवसांचा मागे-पुढे फरक पडू शकतो, पण हप्ता खात्रीने जमा होईल. काही लोक म्हणतात की व्हिडिओ बनवून किंवा मागणी करून काय होणार? सरकार त्यांच्या वेळेनुसारच पैसे देणार. पण आमचं असं ठाम मत आहे की जोपर्यंत आपण बहिणींच्या वतीने आवाज उठवणार नाही, तोपर्यंत प्रशासनाला गांभीर्य समजणार नाही. जर आपण शांत बसलो तर वितरण अजून लांबणीवर पडू शकतं. म्हणूनच एमएच नाव मराठी न्यूजच्या माध्यमातून आमची राज्य सरकारला विनंती आहे की किमान 2 हप्ते तरी यावेळेस बहिणींच्या खात्यात तातडीने जमा करावेत. पुढच्या 1-2 दिवसात याबाबत सकारात्मक हालचाली अपेक्षित आहेत. तुम्ही ई-केवायसी पूर्ण केली आहे का? आणि तुम्हाला काय वाटतं, 2 हप्ते एकत्र मिळायला हवेत का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर बहिणींसोबत शेअर करा. अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा एमएच नाव मराठी न्यूज. आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.